कुठल्याही गोष्टीला ना आयुर्वेदात 3 नियम लागू होतात. एक म्हणजे तुम्हाला तुमच्या प्रकृतीनुसार आणि करंट ऋतूनुसार आणि तुम्हाला तेव्हा भूक असते का? हा तिसरा प्रश्न. जर तुम्हाला सकाळी भूक लागतेच असं असेल, तर सकाळी नाश्ता करायला हरकत नाही. एक्झॅक्टली अपोझिट तुम्हाला सकाळी भूक लागत नाही, पण तरी ब्रेकफास्ट हा सगळ्यात महत्त्वाचा असतो म्हणून ब्रेकफास्ट केलाच पाहिजे असं काही नाही. भूक नसताना खाल्लेली कुठलीही गोष्ट ही विषासारखीच असते. तर त्यामुळे भूक असेल तर खायचं, नाहीतर नाही खायचं. दुसरी गोष्ट म्हणजे जेव्हा थंडीचा सीझन असतो, तेव्हा जनरली सगळ्यांना सकाळी भूक लागते किंवा थोडी भूक असेल तरी सकाळी खाऊन घ्यावं असं आहे. कारण रात्रीच्या वेळेत जे पचन असतं ते खूप फास्ट होत असतं थंडीच्या सीझनमध्ये. आणि थंडीच्या सीझनमध्ये ब्रेकफास्ट जास्त मॅन्डेटरी होतो. बाकीच्या सीझनमध्ये तुमच्या भुकेवर आहे. तुम्हाला जर न खाल्ल्यामुळे त्रास होत असेल, ॲसिडिटी होत असेल किंवा सकाळी भूक लागतेच असं असेल, तर खायला काही हरकत नाही. ते पहिलं जे मिले ते हलकं पाहिजे. हलकं पाहिजे, खूप जड नको, पण म्हणजे नॉर्मल तुम्ही पोळी भाजीसारख्या गोष्टी खाल्ल्या तरी चालणार आहे. पण जे एकदम रोज फर्मेंटेड खाणं आहे, की इडली, डोसा असेल किंवा मग पोहे ॲक्चुअली लोकांना वाटतं खूप हलके आहेत, पण पोहे पचायला जड असतात. जे तुम्ही वरण-भात, डाळ-भात किंवा भाताचे इतर पदार्थ खाल्ले तर ते पचायला हलके असतात.